नमस्कार. आज आहे नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा, ज्याला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात. शाकंभरी देवी ही दुर्गादेवीचेच एक स्वरूप आहे. तर आज तुम्हाला दुर्गादेवीच्या कृपाप्राप्ती होण्यासाठी काहीच नाही केले तरीही चालेल. संध्याकाळी कापुरासोबत फक्त ही एक वस्तू जाळायची आहे. सर्व समस्या दूर होतील आणि यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता देखील दूर होणार आहे आणि नवीन वर्ष तुमचे अगदी भरभराटीचे जाणार आहे. कारण ही पहिली पौर्णिमा आहे. पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते, दुर्गादेवीला समर्पित आहे. त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा एक उपाय आज संध्याकाळी करायचाच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हे काम कराच. अगदी साधे आणि सोपे काम आहे. तर तुम्हाला काय कापुरासोबत जाळायचे आहे, संध्याकाळी कोणत्या वेळेस जाळायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. शाकंभरी देवीची पूजा करताना हिरव्या भाज्या, फळे आणि अन्नाचे नैवेद्य दाखवले जातात. देवीला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करतात. शाकंभरी देवीचा जप आणि ध्यान देखील आवर्जून करतात. या दिवशी गरिबांना अन्नदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी देवीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, शांती आणि धनधान्य नांदते. अन्नधान्याची प्राप्ती होते आणि कधीही कमी पडत नाही. मनुष्य हा स्वस्थ आणि आनंदी राहतो. त्याचबरोबर तुम्हाला आज हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकताही दूर होत असते. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्वाचे मानले जाते. पौर्णिमा तिथीला आपण जर काही साधे सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय जर केले तर निश्चितच आपल्या आयुष्यात असणाऱ्या अनेक समस्या, अनेक अडचणी या पूर्णतः नष्ट होत असतात. जर तुमच्या आयुष्यात काही ना काही समस्या नेहमी असतील, घरामध्ये वादविवाद असेल, भांडणे होत असतील, त्यासोबतच नकारात्मकता जाणवत असेल, इडापिडा आलेली असेल किंवा तुमच्या घराला तुम्हाला नजरदोष लागलेला असेल, तर असे सर्व दोष, सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरत असतो. कारण पौर्णिमा तिथीला तुम्ही कोणतेही उपाय केले तर ते प्रभावी ठरतात आणि कापूर हा सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा एक वस्तू आहे. तर तुम्ही कापुरासोबत ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि त्यासोबतच देवीचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतात. म्हणजेच माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. तर आज संध्याकाळी तुम्हाला आवर्जून हे काम करायचेच आहे. त्यासोबतच या दिवशी शाकंभरी पौर्णिमेचे हे व्रत बरेच जण करत असतात. दिवसभर उपवास करून संध्याकाळी देवीची पूजा करून हे व्रत सोडत असतात. त्यासोबतच तुम्हाला आज एक अत्यंत महत्त्वाचा जप देखील संध्याकाळी करायचाच आहे. ओम शाकंभरी देव्ये नमः हा मंत्र जप तुम्हाला आवर्जून करायचा आहे. अत्यंत फलदायी आहे. कमीत कमी 108 वेळेला तुम्ही हा जप करायचा आहे. या दिवशी दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते. गरिबांना अन्न, वस्त्र आणि अन्य कोणतेही तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. असे केल्याने देवीची कृपाप्राप्ती तुमच्यावर राहते. त्यासोबतच या पौर्णिमेच्या दिवशी साधनेला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी शाकंभरी देवी अत्यंत क्रियाशील असते. भक्तांची साधना ही शीघ्र फलदायी ठरण्यासाठी तुम्हाला हे काही उपाय करायचे असतात. हा दिवस आध्यात्मिक प्रगतीसाठी एक सुवर्ण संधी प्रदान करत असतो. अत्यंत पवित्र दिवस हा आजचा आहे. त्यामुळेच तुम्हाला आजची संध्याकाळ ही सोडायची नाही आहे. आवर्जून वेळात वेळ काढून उपाय करायचाच आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे पौर्णिमा आणि कापूर याचे विशेष महत्त्व आहे. याची सांगड ज्या दिवशी होते त्या दिवशी आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होत असतात. कारण पौर्णिमा तिथी ही अत्यंत विशेष तिथी आहे. पौर्णिमेच्या दिवशी कापूर जाळल्याने अनेक फायदे होत असतात. कापूर हे शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. त्यासोबतच नकारात्मकता दूर करणारे देखील आहे. कापूर जाळल्याने वातावरण तर शुद्ध होतेच, पण नकारात्मक ऊर्जा देखील पूर्णतः नष्ट होत असते. कापूर जाळल्याने मन शांत होते आणि स्थिर होत असते. त्यासोबतच घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. तर तुम्हाला फक्त कापूर जाळल्याचेच इतके सारे फायदे आहेत, तर त्यासोबत तुम्ही ही एक वस्तू जाळल्याने तुमच्या अनेक समस्या देखील दूर होणार आहेत. ती वस्तू मी तुम्हाला सांगतच आहे. पौर्णिमेच्या दिवशी कापूर जाळल्याने चंद्राची ऊर्जा प्राप्त होते. त्यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा भरते. कापूर जाळताना ओम नमः शिवाय, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील केल्याने निश्चितच तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदताना नक्की दिसेल. त्यासोबतच नकारात्मकता दूर होऊन तुमच्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी आज संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे, तर तुम्हाला संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करता येईल. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता.
5:30 ते 9:30 तिन्ही सांजेच्या वेळेत केला तर उत्तम ठरेल. 6:30 ते 8:30च्या दरम्यान या वेळेला आपण संध्याकाळच्या वेळेला माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. त्यावेळेला आपण दिवे लावत असतो, देवाजवळ दिवा प्रज्वलित करतो, त्यासोबतच तुळशीजवळ देखील दिवा हा लावत असतो. आणि यावेळेत तुम्ही हा उपाय जर केला तर निश्चितच माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. त्यासाठी तुम्हाला एक दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा व त्यामध्ये थोडे शुद्ध गाईचे तूप टाका. गाईचे तूप जर नसेल तर तुम्ही कोणतेही शुद्ध तूप टाकावे आणि तेही नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. तर त्या दिव्याला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे. त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. तर मुख्य प्रवेशद्वारावर हा दिवा लावत असताना तुम्ही बाहेरून घरामध्ये येता जी तुमची उजवी साईड असते त्या साईडला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना त्याला खाली काही ना काही आसन द्यायचे आहे. दिवा हा जमिनीवर डायरेक्टली ठेवायचा नसतो, तर त्याखाली तुम्ही तांदूळाचे आसन द्या किंवा एखादी डिश ठेवा किंवा तुम्ही फुलांचे आसन देखील देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. असे केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित निश्चितच होते. अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते आणि आनंदाचे सकारात्मक वातावरण तुम्हाला नक्कीच जाणवायला लागेल, कारण माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आलेली असेल. यामुळे काय होते, सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नांदायला सुरुवात होते आणि माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास देखील करत असते. आणि त्यानंतर तुम्हाला हा कापुराचा उपाय करायचा आहे. तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला जेव्हा हा दिवा लावता तेव्हा केला तरीही चालेल. तेव्हा जर नाही शक्य झाले तर तुम्ही मग 9:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता, पण नक्की हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचे भांडे घेतले तरीही चालेल. एक लक्षात ठेवा, उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं मुख्य प्रवेशद्वार, खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या आहेत. तर तुम्ही जे कापूर जाळायचे भांडे घेतलेले आहे किंवा एखादी प्लेट घेतली तरीही चालेल, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदूळावर तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक वस्तू म्हणजे कापूर ठेवायचे आहे. कापूर हे नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि त्यासोबत अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे एक तमालपत्र ठेवायचे आहे. तमालपत्र म्हणजे तेजपत्ता, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो. याचे धार्मिक विधीमध्ये अत्यंत महत्त्व आहे, लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यासोबतच कोणतीही नकारात्मकता दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही एक तमालपत्र घ्यायचं आहे. ते कुठेही तुटलेलं नसावं आणि किडलेलं नसावं. तर आपल्याला इथे एकच तमालपत्र घ्यायचं आहे आणि कापूरवड्या ह्या 3 घ्यायच्या आहेत. 3 तुम्ही भीमसेनी कापूरवड्या घेतल्या तरीही चालेल. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता. त्यानंतर पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. ही मोहरी तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या डोक्यापासून पायापर्यंत अशी उतरवून घ्यायची आहे. 7 वेळेला ओवाळून घ्यायची आहे. आपल्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून ही उतरवून घ्यायची आहे. कर्ता पुरुष असेल त्याच्या देखील डोक्यापासून पायापर्यंत अशी 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. त्यासोबतच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील ही मोहरी उतरवून घ्यायची आहे. मोहरी उतरवत असताना कुठलाही मंत्रजप केला तरीही चालेल. मंत्रजप हा सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतो, म्हणून ओम नमः शिवाय म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः म्हणा. कुठलाही एक मंत्रजप करत तुम्हाला ही मोहरी उतरवून घ्यायची आहे व त्यानंतर तुम्हाला ही त्या तमालपत्रावर ठेवायची आहे. त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरणार याची काळजी घ्यायची आहे. थोड्या वेळासाठी तुम्हाला हे जे भांडं आहे कापुराचं ते तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर नेऊन ठेवायचे आहे. जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्ही नवार्ण मंत्र देखील म्हणू शकता. अत्यंत प्रभावी मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि या सर्व वस्तू जळून झाल्यानंतर याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. अत्यंत प्रभावी हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी नक्कीच करायचा आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्यानंतर अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे. तर आज पौष पौर्णिमा असल्यामुळे तुमच्या घराजवळ जर पिंपळाचे झाड असेल तर त्याखाली तुम्हाला एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. पिंपळाला एक दिवा लावत असताना मातीची पंती घ्या, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून त्यामध्ये तुम्ही तूप किंवा मोहरीचे तेल किंवा कोणतेही तेल जे तुम्ही घरी पूजेमध्ये वापरता ते टाकायचे आहे आणि असा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. हळद कुंकू अक्षता फुले वाहून नमस्कार करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. आज शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीची देखील आपण पूजा करत असतो. त्यामुळे तुम्ही आज एक स्वयंपाकघरात देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबत अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय इच्छापूर्तीसाठी एक नक्की करा. तर एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते तुमच्या डाव्या हातावर ठेवायचे आहे. लाल निळा कोणताही पेन असो त्या पेनने तुम्हाला एक तुमची इच्छा लिहायची आहे.
जी काही इच्छा आहे ती तुम्हाला त्यावर एका शब्दातच लिहायची आहे. जसे की नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती, सुखप्राप्ती, समृद्धीप्राप्ती, जी काही इच्छा आहे ती त्यावर लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला हातामध्ये घेऊन दुसरा आपला उजवा हात त्यावर झाकायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 21 वेळा जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र देखील 21 वेळा जप करायचा आहे. त्यासोबतच तुमची जी काही इच्छा आहे ती वर्तमानमध्ये तुम्हाला 21 वेळेस बोलायची आहे. आणि त्यानंतर एक पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांडं घ्या. त्यामध्ये 2 कापराच्या वड्या ठेवा व त्यामध्ये तुम्हाला हे तमालपत्र जाळायचे आहे. जाळत असताना तुमची जी काही इच्छा आहे तिथे तुम्हाला परत एकदा म्हणायची आहे. आणि त्यानंतर याची राख तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घेऊन घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये जाऊन त्याला फुंकर मारायची आहे. त्यामुळे तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. एक दैवी शक्ती आपल्या आजूबाजूला असते. त्यामुळे तुम्ही हा जरी एक उपाय केला तर बघा तुम्ही याचे निश्चितच तुम्हाला 100% फळ प्राप्त झालेले दिसेल. फक्त मनोभावे तुम्हाला करायचं आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.